आज पुन्हा पेपर फुटला टीईटीचा. काही दिवसांपूर्वी नीटचा फुटला होता, आता टीईटीचा फुटला. आता ही सुद्धा एक्झाम समोर ढकलली. म्हणजे या देशात चालू काय आहे हेच कळायला मार्ग नाही. म्हणजे या देशाला फुटाफुटीचा शाप लागला की काय हेच समजून नाही राहिलं. म्हणजे पेपर फुटतेच कसा. आपण सांगतो की आमचा देश असा, आमचं राज्य असं, अमुक आहे तमुक आहे. अरे पेपर फुटतेच कसा. म्हणजे याच्या खोलात जर गेलो तर आपल्याला याचा शोध घ्यावा लागेल की पेपर तयार कोण करते. आपल्याला शासनाला, प्रशासनाला जाब विचारावा लागेल की पेपर तयार कोण करते. त्याने प्रश्न लिहिल्यानंतर, तयार केल्यानंतर त्याच्यासारखेच आणखी कोणी असते का. आणि दुसरी गोष्ट, तो पेपर जेव्हा फायनल होते तेव्हा फायनल करणारा आणि पेपर तयार करणारी टीम ही कुठे असते. पेपर होईपर्यंत, बाहेर निघेपर्यंत यांना स्वातंत्र्य असते काय. यांचे फोन्स किंवा यांचा कोणताही मॅसेंजर यांच्याकडे असतो काय की यांना क्वारंटाईन करून ठेवलं जाते. बरं, हा पेपर फायनल झाल्यानंतर हा छापल्या कुठे जातो. त्या छपाई कामगारांना क्वारंटाईन केले जाते काय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागेल. तेव्हा पेपर कोण फोडते याचा पत्ता लागेल. बरं, फोडते कोण. जे उच्चपदस्थ लोक आहे, त्या सिस्टीममधले लोक आहे. मग त्यामध्ये अधिकारीही असते, आमदार खासदारही असते, मंत्रीही असते, कोचिंग क्लासवाले सुद्धा असते काही काही. कारण मागं जेव्हा प्रकरणं घडले होते, तलाठीचा पेपर फुटला होता, तेव्हा कोचिंग क्लासवाले सुद्धा भरपूर प्रमाणात बाहेर निघाले होते. त्यांचंही नाव त्यामध्ये आलं होतं. म्हणजे पेपर फुटला, एक पेपर फुटला म्हणजे तुम्ही कमाई करता. तुम्ही एक प्रश्न कितीतरी हजार रुपयांना विकत असाल किंवा तुम्ही एक पेपर लाखो रुपयांना विकत असाल. तुम्ही तुमची कमाई करून घेऊन राहिले. पण ज्या मुलांनी आयुष्य वेचलं, ज्या मुलांनी तारुण्य त्या गोष्टीसाठी दिलं, अभ्यास केला, रात्रंदिवस एक केला, आणि जी मुलं अभ्यास करतात, आपल्या परिस्थितीसोबत झुंज देऊन इथपर्यंत येतात आणि एक स्वप्न पाहतात की बाबा आपल्याला जर नोकरी लागली तर आपल्या आयुष्याचे प्रश्न बदलेल, आपलं घर बदलेल. एक नोकरी लागल्यामुळं, सरकारी नोकरी लागल्यामुळं माणसाचं घर बदलते. अख्खे त्याचे जे प्रॉब्लेम्स आहे ते प्रॉब्लेम्स बदलते. संपूर्ण गोष्टी सॉल्व्ह नाही होत, परंतु आज जे प्रॉब्लेम्स आहे ते नाही राहत. हे सिस्टम, ही जी यंत्रणा आहे, ही इतकी अशी कशी भ्रष्टाचार होऊ शकते. म्हणजे इतकं भ्रष्टाचार आपल्या देशात खचितच झालेला असेल. आणि जर आपण जाब विचारला तर मंत्री म्हणतात पुरावे दाखवा. मंत्री म्हणतात शिक्षकांनी या भानगडीत पडू नये, विद्यार्थ्यांना भडकवण्याचे काम करू नये, अभ्यास करावा, शिकवावं फक्त. असं काय. अरे ते पोरं तुमच्यापेक्षा हुशार आहे. ते पोरं आहे ना स्पर्धा परीक्षेवाले, तुमच्या आमदार खासदार, तुमच्या पदाधिकाऱ्यापेक्षा आणि तुमच्यापेक्षा ते पोरं हुशार आहे. ते पोरं देशाचं भविष्य आहे. ते ना इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र सगळं कोळून पिलेले असते, अर्थशास्त्र. तुम्ही त्यांना नका शिकू आणि त्यांच्या आम्ही मास्तर आहो, आम्हाला नका शिकू. तुम्ही हा पत्ता लावा की सिस्टीममध्ये भ्रष्टाचार कोण करतो, कसा करतो, त्याची पाळंमुळं शोधून काढा. नाही तर मग आले कॅमेऱ्यासमोर, हे चुकीचं झालेलं आहे, अत्यंत चुकीचं झालेलं आहे, कठोर कारवाई करण्यात येईल, दोषींना सजा, शिक्षा देण्यात येईल. इतक्यापुरतं मर्यादा ठेवू नका. या सगळ्या गोष्टीमध्ये कोण असते आणि नेहमी कोण असते. तो सिस्टीममधलाच माणूस आहे. ती सिस्टीमच आहे. नेमकं कशासाठी करते आणि किती रुपये घेतात. बरं, या सिस्टीममध्ये एखादा मंत्री असेल त्याला पकडा. त्याला मंत्री, आमदार, खासदार कोणी असेल त्याला बिलकुल त्याला सजा द्या. त्याला सांगा, त्याच्यावर लाल शाईनं जसं मार्क करतो ना आपण की बा हा कधीही निवडणूक लढू शकणार नाही. एखादा अधिकारी असेल तर त्याची संपत्ती जप्त करा. त्याला सांगा, त्याच्यावर मार्किंग करा की हा माणूस कुठेही नोकरी करू शकत नाही सरकारमध्ये. कोणी कोचिंग क्लासवाला असेल किंवा कोणी विद्यार्थी असेल त्याला सांगा कोचिंग क्लास याला घेता येणार नाही. पुढे विद्यार्थी असेल कोणी, याला सांगा याला एक्झाम देता येणार नाही. म्हणजे कठोर कायदा जोपर्यंत करत नाही या सिस्टीम विरुद्ध, तोपर्यंत काही होऊ शकत नाही. कठोर कायदे राहिले असते ना, ह्या नीट नंतर हिंमत झालीच नसते टीईटी फोडायची. पण एक प्रकरण ताजं असताना त्या मोठे गावकरला पकडला, मोठे गावकरला आणला, कुलकर्णी कुठे गेला. म्हणजे दोषी कुठे गेले, दोषींना काय झालं. ते पैशावाले लोक आहे, ते काय, ते बरोबर यंत्रणेतला कच्चा दुवा पकडते, पैसे तारून देते, विषय मोकळा करून टाकते. बरं, दुसरी गोष्ट, विरोधक पुढे आहे, ते काय करू राहिले. म्हणजे लोकांना, या आमदार खासदारांना विरोधातच राहायचं नाही आहे. अरे विरोधात आले की पटकन काही खोके मिळाले की लगेच इकडून तिकडे, तिकडून इकडे. अरे तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे बा, तुम्ही ह्या गोष्टी समोर आणा, आवाज उचला. प्रशासनाच्या विरुद्ध, सरकारच्या विरुद्ध जर बोलण्याची पाळी आली तर बोलावं लागते. मीडियाला सुद्धा बोलावं लागते. कारण बोलणार कोणाविरुद्ध आहे आपण, जो सत्तेत आहे त्याच्या विरुद्ध. बरोबर. मग जर समजा
एखादा मंत्री हे रोखू शकत नाही, एखादा अधिकारी रोखू शकत नाही, मग रोखणारं कोण आणि प्रश्न विचारणारं कोण? हा सिस्टीमचा भाग आहे, सिस्टीमचा फेल्युअर आहे. सिस्टीममध्ये कोण आहे? माणसं आहे. माणसामध्ये कोण आहे? अधिकारी पदाधिकारी आहे, मंत्री नेते आहे. त्यांना होणार आहे ना आपण. जोपर्यंत दोषींवर कडक कारवाई होत नाही. कडक कारवाई म्हणजे काय? त्यांना सरळ सरळ त्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करायला पाहिजे. म्हणजे देशद्रोहामध्ये हे कलम असलं पाहिजे. बघा, एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणे हा सुद्धा देशद्रोह आहे. आणि जे मुलं जे अख्ख्या देशातली किंवा राज्यातली मुलं अभ्यास करतात तो पेपर फोडणे म्हणजे सुद्धा देशद्रोहच आहे. अरे काही मुलं बिचारे आत्महत्या करतात, तर त्या मुलांच्या मनुष्यवधाचा गुन्हा या सगळ्या सिस्टीमवर गेला पाहिजे. कोण याच्यामध्ये जबाबदार आहे हे शोधून काढलं पाहिजे. आणि हे काढण्याचं काम सरकारचं आहे. मग आम्ही भलेही बोलत असू, तुम्हाला काय वाटतं ते वाटो, सरकारविरुद्ध बोलत असो असं वाटत असेल तर बोलतो, कारण बोललोच पाहिजे. तुम्ही म्हणाल की शिक्षकांनी शिकण्याचं काम करावं, शिकवण्याचं काम करावं. अरे फक्त शिकवण्याचं काम करावं का? मग त्या मुलांवर जो अन्याय होऊन राहिला त्यांना वाचा कोण फोडेल? आम्ही येणार नाही सोबत, आम्ही येणार नाही पुढे, आम्हाला यावंच लागेल. आता आपण IBPSचा कारभार पाहिला, TCSचा पाहिला, MPSCचा पाहिला. भरपूर मुलं, आता आम्ही त्या मुलांमध्ये राहणारी माणसं आहोत. आम्हाला माहीत आहे सगळ्या मुलांचा विश्वास MPSCवर. म्हणून काही एक्झाम ज्या असतात, तलाठी झाली किंवा निरीक्षक पद जे अधिकाऱ्यांच्या पोस्ट असतात, त्या एक्झाम्स MPSCकडे ट्रान्सफर कराव्या अशी मुलांची मागणी होती. म्हणजे यांनी सांगितलं पोरांनी, यांची मागणी अशी होती की या एक्झाम्स MPSCकडे वळाव्या. MPSCनं काय केलं? सगळ्या एक्झाम घेऊन घेतल्या आणि एक्झाम ऑनलाईन केली. अरे ऑनलाईन एक्झाममुळं मुलांना त्रास होते. ऑनलाईन एक्झाम 1 महिना चालते, त्यात घोळ व्हायची शक्यता असते, त्यात परत नॉर्मलायझेशन. मला सांगा, ज्या गोष्टीला कंटाळून मुलांनी MPSCकडे धाव घेतली, पुन्हा त्याच सिस्टीम, तीच सिस्टीम MPSC मुलांना देऊन राहिली, मग काय फायदा? म्हणजे कसं झालं, सासूमुळं वाटण्या झाल्या आणि सासूच वाट्याला आली. असं कराल ना, एक दिवस खूप मोठा पश्चाताप येईल सत्ताधाऱ्यांना किंवा या प्रशासनाला, शासनाला. हे जेव्हा भडका उडेल ना या गोष्टीचा, आज दबाव तंत्राचा वापर केला असल्यामुळं भरपूर गोष्टी बाहेर येत नाही. म्हणजे प्रत्येकच एक्झाम कदाचित लीक होत असावी, या बाहेर गोष्टी येतात म्हणून समजते. सापडला तो चोर, नाही तर मग सगळे साव, असं होऊ शकते कदाचित. कारण जर समजा इतक्या मोठ्या एक्झाम फुटतात तर सगळ्या एक्झाम फुटू शकते. पेपर तयार करणारा तो कुठे आहे? तो कुठे बसतो? त्याच्याकडे फोन असतो काय? एक पेपर भात फोडणं होते. मग त्याचीही चौकशी करायला पाहिजे. त्याच्यावर नियंत्रण कसं राहील याच्यानंतर एक्झाम काढताना, त्यासुद्धा गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. मायबाप शासनाला माझी ही विनंती आहे. नाही तर मोठा उद्रेक होईल. सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, सगळे घटक जर समजा दुखावले गेले तर मोठं काहीतरी देशामध्ये होऊ शकते. याचा विचार करा. आणि पुढच्या ज्या सगळ्या एक्झाम्स आहेत त्या चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न करा. इतकं मी मायबाप सरकारला विनंती करतो.